दुपारी सगळे कामं वगैरे आवरले. म्हटलं आता 2-3 दिवस झाले काही थोडीफार प्रॅक्टिस करायला बसलेच नव्हते. मग बसले करायला. त्या दिवशी मोत्याची मला व्यवस्थित जमलं नाही तर म्हटलं माझ्या नाकच घेतलं मी, एवढा पगडा करून ठेवला. पण आज केलं तर बरोबर एक नंबर. फक्त लाईन थोडी तुटक तुटक मनी झाला, पण पहिला माझ्याकडून उलटा पडायचा. पण 3च दिवसात मी बरोबर बनवून घेतलं. म्हटलं थोडंफार केलं की रोज रोज होऊन जाईल. आता म्हटलं करूया. तर मग म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे करून घेऊया. केस सकाळीच मी धुतले होते पण काही विचारूनच झाले नाही. म्हटलं थोडा गुत्ता वगैरे काढूया आणि थोडाफार आपल्यासाठी पण टाईम काढूया. आता कामच चालू आहे साऱ्या सकाळचं करणं. मुलं घरी असतात तर मग काम लवकर आवरत नाही आहे. मी माझं आवरून घेतलं. म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊया आणि रोज करते बरं का. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि मला माहीत पण नाही आहे, मुलीनं माझ्या शूट केलं. म्हटलं चला आता क्लिप घेतली तर तुमच्याबरोबर शेअर करूया. रोज कोणी मी नाही तर मुलं नाही तर कोणीतरी लावतात. रोज संध्याकाळ सकाळ दिवा चालूच असतो. मग दिवा वगैरे लावून घेतला. म्हटलं अगरबत्ती पण लावूया, स्वयंपाक करायचा आहे. झाडून वगैरे अगोदरच सगळं क्लीन झालं होतं संध्याकाळचं. म्हटलं आता स्वयंपाक करायचा आहे तर अगोदर दिवाबत्ती करू, अगरबत्ती लावूया, नंतर आपला स्वयंपाकाला सुरुवात करूया. मी लगेच दिवा वगैरे लावला, लगेच किचनजवळ आले. आणि आज आम्हाला साधंच बनवायचं होतं बरं स्वयंपाक. मसाल्याचं काही बनवायचं नव्हतं. म्हटलं मिस्टर बोलले की आपल्याला साधंच बनव. मिरचीमध्ये हिरवी मिरची कट केली, कांदा कट केला, थोडा लसूण पण कट केला आणि लगेच भाजी बनवून घेतली. भाजी समोर सांगणारच आहे काय बनवली म्हणून. भाजी बनवून झालं तर आता काही चपात्या बनवल्या, काही भाकऱ्या बनवल्या, 2-3 चपात्या केल्या आणि 2-3 भाकरी केल्या. म्हटलं पटकन स्वयंपाक झाला की मग पटकन आपले राहिलेले कामं सगळे होऊन जातात. मग माणूस कसं फ्री होते. असं पटकन काम आवरलं की मग बसायला पण थोडंफार माणूस मोबाईल पण बघते. थोडे मोबाईलमधले कामं पण असतात, एडिटिंग वगैरे करायचं, मग ते पण राहते करायचं थोडंफार. ते पण थोडंफार व्हिडिओ, मग लगेच टाईम होऊन जातो. चपात्या झाल्या बनवून, लगेच भाकऱ्या पण बनवून घेतल्या. भाकऱ्या बनवून झाल्याच्या नंतर मग भाकऱ्या बनवत होते तेव्हाच मुलीला बोलले भेंड्या कट कर. मी अगोदरच धुवून ठेवल्या होत्या. म्हटलं तोपर्यंत मग पटकन होईल. भाकऱ्या बनवता कसं आहे, मुलगी थोडंफार मदत करू लागते. तिला जर बोललं तर करून दे तर थोडंफार करू लागत असते. मग तिनं तोपर्यंत भेंड्या सगळ्या कट केल्या आणि मुलगा बोलला की पटकन भेंड्या कर. आमच्या घरामध्ये मुलाला ना खूप पिक्की भेंडी बनवली ना खूप आवडते तिखट भाजीबरोबर. लगेच भेंड्या तिनं कट केल्या माझ्या. तोपर्यंत भाकरी पण झाल्या आणि एवढ्या बरोबर नव्हत्या कट केल्या, पण थोडंफार होतं इकडे तिकडे लेकराचं तेवढीच मदत, पटकन पण होते का. तर बोलले छान कापले बाई, दुसऱ्या वेळेस याच्यापेक्षा छान कापशील. मग लगेच तेल मीठ टाकलं आणि लगेच फ्राय करून घेतल्या. भेंड्या मस्त झाल्या होत्या. तिखट भाजीसोबत आम्हाला असं काही सप्पक वगैरे खूप आवडतं बरं का खायला. साईडला आमची भाजी पण रेडी झाली होती आणि चपात्या भाकरी पण रेडी झाल्या होत्या. म्हटलं पटकन लगेच खाऊन घेऊया. बघा कोणची भाजी बनवली. चला आता इथंच एंड करते. तुम्ही पण नक्की एकदा लाईक करून जा.